विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र महाराज पवनसुत हनुमान महाराज की जय। कैकई राज्य लोबाची थोरी जगमी केलो रामाचा वैरी भरत जावणी वनांतरे श्रीरामा ते मारे जग बोले। असो श्री गणेशाला वंदन करून प्रभु रामचंद्राला स्मरून संपूर्ण वाचक सूचक आणि भक्त प्रेमान मंडळींना सगळ्याला वंदन करून या ठिकाणी जो काही भरत आहे आणि भरताला जे काही भारद्वाज ऋषी बोललेले आहेत वाघबाण खरतड भरत स्वतःला पश्चाताप देऊ लागलेला आहे। माझ्या आईनं मला जे काही हे राज्य मागून घेतलेलं आहे आणि ह्या संपूर्ण दोषाचा कारण म्हणजे मी आहे आणि असल्या खरतड बोलाला पश्चातापाला सामोरं जाण्याची मला वेळ आलेली आहे म्हणून स्वतः भरत दुःख करू लागला। कैकई मातेचा ती अनर्था वना जाऊन या भरत करील श्रीरामाचा घात जगात अपवादू। आणि कैकईनं जी काही प्रभू रामचंद्राला वनाला पाठवलेला आहे मला राज्यावर बसवण्याकरता जो काही लोभ तिला सुटलेला आहे आणि हे संपूर्ण जनता जनार्दन जी माझ्याकडं वक्र दृष्टीनं पाहत आहे मला दोषी नजरेनं पाहत आहे। आता मी प्रभू रामचंद्राच्या भेटी करता वनाला चाललेलो आहे परंतु सगळे पाहणारे म्हणू लागले आहेत भरत प्रभू रामचंद्राला वनामध्ये मारायला चाललाय हा दोष माझ्या कपाळावर फुटणार आहे म्हणून त्याचं दुःख त्या भरताला होऊ लागलं। तुम्हा सारखे साधू संत म्हणती वना जाऊन हा भरत करील श्रीरामाचा घात तरी ध्यांत नव्हे माझा। तर भरताला वाटलं इतर कोणी अभ्यास नसणाऱ्या माणसानं एखाद्या गुराकी पोरानं जर माझ्यावर दोष लावला असता तर ते सहज सिद्ध झाला असतं कारण त्याला मागचा मोडचा शेंडा बुडका काही माहिती नसतो परंतु अशा तपस्वी माणसानं ज्ञानी माणसानं जर माझ्यावर दोषाचं लांगुल पेटवले तर मग माझं या ठिकाणी जीवन राहूनच उपयोग काय मी जिता जित मेलेला बरा असा दोष भरत स्वतःला घेऊ लागला। मी काय वज्राचा घडीलो की आपेशाचा वतीलो दुःखा दुर्धर जन्मलो निंदेचा झालो मेरू जैसा। या ठिकाणी हे जे काही संपूर्ण या जगाचा जो काही भ्रम आहे दोष आहे या दोषाला कारणीभूत झालेला आहे एवढा मोठा जो काही हा पापाचा पर्वत आहे हा माझ्या डोक्यावर बसलेला आहे आणि सगळ्याला निंदनीय सगळ्यांनी माझ्या नावावर छिथू करावी अशा प्रकारचं काय पाप केलं मी आणि ते मला भोगायची वेळ आली आहे। मी तवा पेशाची आयतना अपकीर्तीचे अधिष्ठान जळो माझे काळे वदना देह बंधना छेदवेना। ही जी काही संपूर्ण अपयश आहे सगळ्याच्या निंदेला मी पात्र ठरलेलो आहे आणि हा जो काही देह आहे ना माझा हे सगळ्याचं ऐकून घेण्याकरताच आहे काय
सगळ्यांनी माझ्याकडे तिरस्कार दृष्टीनं पाहावं. राम वनाला चाललाय, रामाला मारायला चाललाय. 14 वर्षाच्या पुढली जी काही अडचण आहे ही काढायला चाललाय का काय, हे दोष माझ्यावर द्यायला लागलेत. कशाला मी जिवंत राहिलो असं नाही. श्रीराम द्वेषी पापी परम राज्य लोभियाती आदम शाप देवोनी दुर्गमा मजा भस्म करी वेगी. हे ऋषीवर्या, एवढं मोठं जी काही माझ्यावर निंदेची छाया पडत आहे, मला सगळ्याला दोषाला सामोरं जायचं आहे. हे सगळं ऐकून घेण्यापेक्षा, बघण्यापेक्षा तुम्ही एक सोपा मंत्र आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे भारद्वाज ऋषी, एक मंत्राची चिमूट माझ्यावर फेका आणि भस्म करून मला जाळा. मला हे जिनं जगण्याची आवश्यकता नाही. ऐसे मानून भरते आपण धरले भारद्वाजचे चरण माझ्या पापा पुरा शरण शाप दारोना स्वामीचा. अशा प्रकारे भरत महात्म्यानं स्वतःला दोष लावून घेतलेला आहे. मी मरत का नाही किंवा हे ऋषी मला शाप देऊन भस्म का करत नाहीत. अशा प्रकारे हे संपूर्ण जो काही अपवाद आहे, निंदेला मी पात्र ठरलेला आहे. ह्याच्यामुळं भारद्वाज ऋषी मला हे ऐकवेन असं झालेलं आहे. तुमच्याकडे जे काही विद्या आहे सामर्थ्याची, तपश्चर्याची, ह्यानं मला जोडून खाक करा असं म्हणून भरतानं भारद्वाज ऋषीचं दर्शन घेतलं. ऐसे बोलता ले रुदन भरत पडिला मूर्छापन देखोनी भरताचे प्रेम पूर्ण आले स्फुरण भरद्वाजा. परशुराम महाराज दुतळ अशा प्रकारे आणि सचिवक राहुल महाराज दुतळ अशा प्रकारे काही या ठिकाणी भरताची अवस्था पाहून, भरत मूर्छांगात पडलेला पाहून मग भरद्वाज ऋषी अंतर्यामी होते, ज्ञानी होते. त्यांना माहितही होत, परंतु भरत कोण्या कार्याला चाललाय, भरताला जर नाव ठेवलं, नवाजलं तर त्याच्या मनातली स्थिती काय आहे हे कळणार नाही. म्हणून भरद्वाज ऋषीनं पाठीमागच्या 2-4 वयोजी होते का नाही, आडवं बोट काढून घेतलेलं. आडवं बोट केल्याशिवाय साई निघत नाही आणि साई निघल्याशिवाय मन होत नाही. ह्याच्यामुळं भरद्वाज ऋषीनं वाकडं बोलले होते, परंतु त्याचं उलट झालं आणि भरताबद्दल जे काही ठरवलं होतं ते वेगळंच निघलं. आणि भरद्वाज ऋषीला त्या भरताची कृती पाहून, भरताचा अंतर्याम थरथर थरथर थर कापून स्वतःचं शरीर जमिनीवर बेशुद्ध झालेलं पाहून भरद्वाज ऋषीला मोठा आनंद झाला. आपण बोललो ते एक, परंतु वास्तव दर्शनी दुसरं आहे. प्रभू रामचंद्र महाराज की जय.